हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू दी अनदर यूट्यूब व्हिडिओ. आमच्या हर्षलचं लग्न आहे 2 दिवसांनी आणि आम्ही जाणार आहोत कोल्हापूरला. आज आम्हाला निघायचं आहे. 8 दिवस आधीच हे ठरलं होतं, पण तरी पण मी काहीच तयारी केली नाही आणि आज जायचं आहे. आणि आज मला सुचतंय की माझ्याकडे मॅचिंग नोजपिन नाही आहे, माझ्याकडे बांगड्या नाही आहेत, माझ्याकडे गळ्यातलं नाही आहे. मोहिनीच्या लग्नाला पण सेम गोष्ट झाली होती. आणि मग हा व्लॉग आहे हर्षलच्या लग्नाची पूर्वतयारी. खरं तर मला तुळशीबागेमध्ये जायचं होतं शॉपिंगसाठी, पण आत्ता मला तेवढा वेळ नाही आहे, म्हणून मी आत्ता आली आहे DC ला. तर एंट्री केल्या केल्या मला हे वीर फॅशन शॉपी दिसलंय. ह्याच्या आधी पण मी इथून सामान घेतलंय. तर पाहूया तिथे छान नोजपिन मिळते का. इथे जर नाही मिळालं तर दुसरीकडे पाहायला जाऊ. प्रेसिंग वाली आहे ना? प्रेसिंग वाली. ठीक. इसमें देखो पसंद दे दो, बाकी और दूसरे बात ऐसा नहीं चलेगा. या आधी पण माझ्याकडे अशी एक नोजपिन होती. मी मे बी मनूच्या लग्नामध्ये घेतली होती, पण नंतर माझ्याकडून काय होतं, मी घेते आणि मग नंतर छोट्या छोट्या या गोष्टी असतात ना, माझ्याकडून हरवून जातात किंवा मी कोणाला तरी मैत्रिणीला देते आणि माझ्या लक्षातच राहत नाही की ते कुठे गेलं. आणि ऐन टायमिंगला जेव्हा मला गरज असते ना, तेव्हा मग मी शोधायला लागते आणि मला ते मिळत नाही. आणि मी प्रत्येक वेळी नवीन शॉपिंग करते. मोहिनीच्या टायमिंगला पण असंच झालं होतं. मला माझ्या आधीच्या गोष्टी मिळतच नव्हत्या, म्हणून मी परत शॉपिंगला गेले होते. खूप बेसिक नोजपिन होत्या. आता असं वाटतं की तुळशीबागेत गेले असतं तर बरं झालं असतं, कारण त्यांच्याकडे भरपूर व्हरायटीज आहे आणि ह्यांच्याकडे खूप कमी व्हरायटीज आहे. महाग तर इतके आहेत. तुळशीबागेमध्ये ह्या 100 रुपयाला नोजपिन मिळतात आणि इथे एकाची 200-300 प्राईस होती. आता मी टिकल्या बघते. मला खरं तर चंद्रकोर हवी आहे छोट्या साईजमध्ये, आणि इथे मला काही छोटी साईज दिसत नाही आहे. माझ्याकडे चंद्रकोर पण होती, पण आता ते पाकिट टिकल्याचं कुठे गेलं मला काहीच आठवत नाही आहे. आणि ह्यांच्याकडे मला ती चंद्रकोरच मिळत नाही आहे. इथे नाही मिळाली तर मला दुसऱ्या दुकानात शोधावं लागेल. एवढं शोधून पण ह्याच्यामध्ये मला जशी चंद्रकोर हवी आहे तशी इथे नाही आहे. बघूयात आता. तर हे प्रेसिंगच्या वेगळ्या पॅटर्नवाल्या नोजपिन होत्या. तर हे मला खूप जास्त आवडल्या होत्या, पण गोल्डन मला सूट नाही करत. खूप छान डिसेंटवाल्या होत्या, पण गोल्डन कलर मला सूट नाही करत, म्हणून मी सिल्वरच बघणार आहे. खूप क्यूट स्टोन्स तर इतक्या चांगल्या क्वालिटीचे होते. खरंच खूप चांगली क्वालिटी वाटली मला आणि खूप युनिक पण होते, खूप क्यूट होते. मग त्याच्यानंतर मी नेल पेंट पाहिल्या. तर ह्याच्यातली ना मला लेफ्ट साईडवाली म्हणजे जी करंगीला लावली ना ती खूप जास्त आवडली नेल पेंट. माझ्याकडे नेल पेंट पण आहे, पण लग्नासाठी जी नेल पेंट हवी आहे ना, ड्रेसवर साडीवर घालायला, ट्रॅडिशनलवाली नाही आहे. मग मी जे मला सामान पाहिजे ते घेतलं आणि मी स्वामी समर्थ ड्राय क्लिनर्स म्हणून आहे आमच्याकडे गावामध्ये, तिकडे कपड्या प्रेस करायला टाकायला आले, कारण मला साडीला अजून प्रेस करायचं आहे. 2 साड्या घेतल्यात मी, एक हळदीसाठी आणि एक लग्नासाठी. तर आता ह्याच्याकडे देते आणि हा मला संध्याकाळपर्यंत देईल. तसं पण आम्ही लेटच निघणार आहे. आणि मग घरी येऊन मी केलं ब्रायडल ग्लोचं हे फेशियल. म्हणजे मी हे रील्सवरतीच बघितलं होतं आणि म्हणून मग मी ब्लिंकिट केलं. भरपूर मोठं फेशियल आहे आणि प्रत्येकावरती त्यांनी नंबर्स लिहिले आहेत, जेणेकरून फर्स्ट कोणतं यूज करायचं, सेकंड कोणतं यूज करायचं हे कळेल. फर्स्टवरती ठीक आहे, सुरू करूयात आपण. सुरू करायचं फेस क्लिन्झरनी. बापरे, केवढी जाड वाटते मी, की जाड झाली आहे मी. मग मॅजिकचं मी फेशियल केलं. 7 स्टेप फेशियल होतं हे. तुम्ही फरक पाहू शकता. ब्राईट झाला चेहरा आणि एकदम स्मूथ फील होतं आहे. ह्याच्यामध्ये स्क्रबिंग नव्हतं, स्टीम नव्हतं, पण तरी पण माझे व्हाईट हेड्स मला फील होत नाही आहेत, कारण मला खूप जास्त व्हाईट हेड्स येतात नेहमी. हा एरिया आणि हा एरिया भयंकर व्हाईट हेड्स असतात. तर फेशियल केल्यानंतर मला व्हाईट हेड्स फील होत नाही आहेत हाताला. आणि मी खूप ड्राय होतो, ड्राय स्किन झाली आहे माझी, कारण वॉटर इनटेक कमी आहे. आणि फेशियल केल्यानंतर माझा चेहरा खूप स्मूथ झालेला आहे आणि हायड्रेट फील होतो आहे, कारण की ह्याच्यामध्ये मोस्ट ऑफ सॅशे फेस पॅक होतं, जे जेल होतं, हायड्रेटिंग जेल होतं, ते खूप चांगलं होतं. आणि त्याच्यामुळे माझी स्किन खूप मला असं फ्रेश फील होती आहे आणि थोडासा ब्राईटनेस आला आहे. खूप आला असं मी म्हणणार नाही आहे, की 3 डेज नंतर ग्लो दिसायला सुरुवात होती. बघूयात 3 डेज नंतर खरंच ग्लो येतो का माझ्या फेसवरती. पण ओव्हरऑल फेशियल खूप चांगलं आहे. 181 रुपीजला एवढं स्वस्तामध्ये आणि एकदम मस्त फील होतं आहे माझा चेहरा.
डिहायड्रेट झाला होता, तर आता हायड्रेट पण फील होतोय. जसं मी बोलले की अचानकच ऐन टायमिंगला गोष्टी सुचतात, हे करायचं ते करायचं आहे. गाडी पण आम्हाला धुवायची होती 4 व्हीलर, आणि आम्ही ऐन टायमिंगला आलो आहे. आम्हाला 1 तासात निघायचं आहे. तोपर्यंत मी त्या लॉन्ड्रीमध्ये आले. तिथं मी 2 साड्या आणि विजयचा कुर्ती दिली होती, आणि तोपर्यंत तिथं आम्ही गाडी वॉशिंग सेंटरला आहे. विजय तिकडे बसला आहे आणि जायला आम्हाला अजून लेट होणार आहे. मी दिल्लीवरून आली आहे, तिला उशीर आहे यायला. मग तोपर्यंत आम्ही खाऊन घेतो आहे, कारण की तोपर्यंत आमच्या पोटाला आधार मिळेल. तर आम्ही इथे घेताना सर्वात आधी मोमोज खाल्ले, आणि मोमोज खातच होतो की विजय बोलला आपण अंडा भुर्जी पण खाऊ. आम्ही अंडा भुर्जी पण खाल्ली. आत्ता वाजले आहेत 7:30. आम्ही ठरवलं होतं की आम्ही 4ला निघणार, आणि आता त्याचे 7:30 झालेत. कारण मी दिल्लीला गेली होती कॉन्फरन्ससाठी, आणि तिला यायला उशीर झाला, आणि सकाळीच ती आली आहे. तर तिला पण झोपेची गरज आहे, रेस्टची गरज आहे. म्हणून मग आम्ही ठरवलं की आम्ही आता लेटच निघतो उशीर झाला तर. मग तोपर्यंत आम्ही CNG भरायला आलो. आमच्याकडे इर्टिका आहे, विल्सनची पण गाडी आहे, पण ती पेट्रोल गाडी आहे. म्हणून आम्ही आता CNG कार घेऊन चाललो आहे, कारण CNG कार खूप परवडती. पेट्रोलच्या जिथे डबल जातात ना, तिथं हाफच प्राईस CNGची जाते. तर आम्ही इथे CNG फुल करून घेतला. फक्त 564 रुपीजचा CNG बसला. मे बी मशीनला प्रेशर कमी होता, त्यामुळे कमी CNG बसला. पण आम्ही लांबच्या प्रवासाला ना CNG कार नेणंच प्रेफर करतो. आईफोन नहीं विल्सन, तो इतना फॉर्मल में जाते के साथ शादी अटेंड थोड़ी करना है. ये वाला लगेगा कि सब ले ले चल. नवे बघ विल्सन. अरे विल्सन म्हणजे एकदमच शब्द बनून जातो का? सब्जी आदमी सब्जी नहीं बनेगा, बताओ यार. दिवसासाठी चाललोय. आज जाणार आहे, परवा येणार आहे. आणि यांच्या बॅग्स बघा. आमच्या छोटूने जबरदस्ती केलं तुला, दादा लेके जा अच्छा नाही लगेगा. मला तर वाटतं आम्ही 5-6 दिवसाच्या ट्रिपला चाललोय, गोव्याला बिव्याला चाललोय. एवढं सामान भरलंय आम्ही. तू बॅग पण नाही आणली का? नाही रे, लग्नाच्या वेळेस घेतल्या होत्या ना. आम्ही फक्त 1 तास ट्रॅव्हल केलं आणि लगेच आम्ही जेवायला थांबलोय. कारण नमीला भूक लागली होती, ती डायरेक्ट पार्लरमधून आली होती, आणि त्या दोघांनी पण काही खाल्लं नव्हतं. म्हणून आता आम्ही जेवायला चाललोय कृष्णा प्युअर व्हेज. हा आला आमचा मसाला पापड. ये हो रहा है ब्लॉग में, ब्लॉग EMI हो रहा है यहाँ पर. EMI के पैसे वसूल कर रहे. ब्लॉग में. आम्ही ऑर्डर केलंय भेंडी मसाला, शेवची भाजी आणि दाल फ्राय. एकदम लाईट जेवण. तू तिकडं कुठं सगळ्यांना सांगितलं. हे आहे आमचं आजचं डिनर. इतने भी नहीं पहुंच गए. तर महाराष्ट्रीयन. आम्ही उरलेलं पाण्याची बॉटल पण दुसऱ्या ह्याच्यामध्ये भरून घेतो. पैसे दिलेत आम्ही. पार्सल घेतलं हा, पण दुसऱ्याच्या घरी चाललं. अच्छा नहीं लगेगा दूसरे घर पे. क्या बोलेंगे सब्जी लेके आए बच्चे. आंटी पराठे खिला दो, आपको सब्जी लेके आए. आपण पराठे डाल दो, सब्जी लेके आए अपने अपने. मस्तपैकी जेवण करून आता आम्ही आमच्या मार्गाला निघालेलो आहोत. आणि इथलं जेवण खरंच खूप छान होतं, टेस्टी होतं. मला भेंडी फ्राय खूप जास्त आवडलं. आत्ता वाजलेत 1 आणि आम्हाला अजून जायला लागणार आहे 2 तास. म्हणजे आपल्याला 4 तर वाजणार आहे जायला. आणि आत्ता CNG भरायचा कार्यक्रम सुरू आहे. आता मी CNG भरायला थांबलोय. CNG वाली भैयाने आमची गाडी पुढे घेतली, स्वतः फोनवरून चालले गेले. आणि आम्ही आत्तापर्यंत 4 ते 5 पेट्रोल पंप 15-20 किलोमीटर झालं शोधलो. आणि हा एक मिळालाय. आणि इथं गर्दी एवढी आहे, बापरे, दूरपर्यंत गर्दी आहे. इसमें प्रेशर है. यहाँ पे CNG ये होता है ना जब 7-1 काय जास्त फरक नाहीये. सो जाओ बिल्कुल दुकान के बाहर. ए पागल, मला झोप येते ना. मी म्हणलं नाही आता झोपलंय. विचारायचं आत्ता वाजलेत 3:30 आणि आम्ही पोचलो आहोत कागलमध्ये. नवरदेव आम्हाला त्याच्या फ्लॅटची चावी द्यायला आलाय, तिथे आम्ही राहणार आहे. इथंच लावू का? सुधर जरा. इथं लावू का? रात के 3 बजे कंटेंट चालू. आणि हेल्मेट घेऊन आलाय रात्रीचे 3 वाजता. चलो
बॅग घे. डन फॉर अ डे गाईज. आता आम्ही रेस्ट करतो. उद्या सकाळी आम्हाला कोल्हापूर फिरायचं आहे कारण संध्याकाळी हर्षलची हळद आहे.